नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यातील बऱ्याचशा विभागामधील हवामानाचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. व्हिडिओला कुठे स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती, हवामानाबद्दल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल रडारवरती की महाराष्ट्रातील जो हवामानाचा पूर्व मान्सून जी परिस्थिती आता महाराष्ट्रात येऊन ठेपलेली आहे. या ठिकाणी अरबी समुद्रामधील बाष्पयुक्त वाऱ्याची जी परिस्थिती आहे ती या ठिकाणी आपल्याला वाढलेली दिसत आहे. कारण की या ठिकाणी जे बाष्पयुक्त वाऱ्याची जी परिस्थिती आहे ती या ठिकाणी चक्रीवादळाच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. कारण की या ठिकाणी चक्रीवादळाचा जो रडारवरती तुम्ही बघू शकत असाल, चक्रीवादळासारखं जो सिच्युएशन आहे ती या ठिकाणी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकत असाल की चक्रीवादळाची परिस्थिती आता महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. कारण की बाष्पयुक्त वाऱ्याचा जो वेग आहे तो आता महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागामध्ये वाढलेला दिसून येत आहे. तरी या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही रडारवरती बघू शकत असाल की विदर्भातला जो प्रमुख प्रदेश आहे तो नागपूरच्या आजूबाजूचा प्रदेश, नागपूर झालं, काटोल, भंडारा, उमरेड या ठिकाणच्या प्रदेशामध्ये 27-28 ते 31 मेच्या दरम्यान मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता का पांढुर्णा, सावनेर, कारंजा, वरुड, मुलताई या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर आपण इकडे अमरावती लगतच्या भागामध्ये आलो. अमरावती, मोर्शी, चांदूर, अचलपूर, परतवाडा, आष्टी या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं मूर्तिजापूर, दर्यापूर, चिखलदरा, अकोला, कारंजा, लाड या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी दक्षिणेकडे वळलो की मंगरुळपीर, दारवा, डिग्रस, आर्णी, घाटंजी, यवतमाळ या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं आपण पश्चिमेकडे वळलो तर वाशिम, मालेगाव, पातूर, रिसोड, शेनगाव, हिंगोली, पुसद या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्याचा बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं आपण पश्चिमेकडे अजून वळूया. या ठिकाणी आपण जो खानदेशातला जो भाग आहे तो खामगाव झाला, बाळापूर, मेहकर, चिखली, बुलढाणा, मलकापूर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्याचा आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं जाफराबाद, भोकरदन, देऊळगाव राजा, जालना, अंबड, सिल्लोड या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह 31 मेपर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, कन्नड, चाळीसगाव, भोकरदन, शेवगाव, पाचोरा, जामनेर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे खानदेशमधला जो प्रदेश आहे तो भुसावळ झालं, मुक्ताईनगर, रावेर, बऱ्हाणपूर, जळगाव, जामनेर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं अंबळनेर झालं, धुळे, शिरपूर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा, मालेगाव, सतना, मनमाड या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं सिन्नर, कोपरगाव, नाशिक, घोटी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, जोहार, शहापूर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्याचा बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे संगमनेर झालं, अहिल्यानगरचा जो प्रदेश आहे, राहुरी, श्रीरामपूर, लोणी, वैजापूर, गंगापूर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 27-28 ते 31 मेपर्यंतची हवामानाचा जो आढावा आहे या ठिकाणी आपण रडारवरती बघितलेला आहे. तुम्हाला जर ही माहिती
उपयुक्त आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.